सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजचा शास्त्र भाग मत्तयकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय वचने 19 ते 23. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय वचने 19 ते 23. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा ध्वनी आला आणि त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. जेव्हा त्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, माझ्यावर 5,000 रुपये सोपवून दिले होते आणि पहा, मी आणखी 5,000 मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचने 19 ते 23 या वचनापर्यंत. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता जी आहे ती सोपवून दिलेली आहे. एकाला त्याने 5,000 रुपये दिले, एकाला 2,000 रुपये दिले आणि तो परदेशी निघून गेलेला आहे. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धणी आला व त्याच्यापासून हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळवले होते तो आणखी 5,000 रुपये आणून म्हणाला, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवलेले आहे.
त्याचप्रमाणे ज्याला 2,000 दिले होते त्याने देखील अशाच प्रकारे हिशोब दिलेला आहे. आणि या दोघांनाही तो म्हणाला की शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तो आपल्या धण्याच्या आनंदात सहभागी हो. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने जबाबदारी दिलेली आहे आणि तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि ज्यावेळेस तो पुन्हा एकदा येईल, त्याचं द्वितीय आगमन होईल, त्यावेळेस तो ज्या ज्या जबाबदाऱ्या आम्हाला सोपून गेलेला आहे त्याचा हिशोब तो आमच्याकडून घेणार आहे आणि आम्हाला त्याच्या समोर उभा राहायचं आहे. वेगवेगळी दानं, कृपादानं, सामर्थ्य, ऐश्वर या सगळ्या गोष्टीने देवाने तुम्हाला आणि मला भरून काढलेला आहे. आणि अशाच प्रकारे आम्हाला देखील त्याच्या समोर उभं राहायचं आहे. जर आम्ही या 2 दासाप्रमाणे कृत्य करत आहोत, त्यांनी त्याचा वापर केला, ज्ञानाचा वापर केला, 5चे 10 केले, 2चे 4 केले आणि आपल्या धण्याच्या आनंदामध्ये ते सहभागी झाले. आणि आपल्या धण्याने आम्ही पाहतो की त्या दासाला पुष्कळावरती नेमणूक केलेली आहे. अशाच प्रकारे दैवबाप येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये तो आम्हाला अशा प्रकारे बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज संधी आहे की जी जबाबदारी दैवबापाने आम्हाला दिलेली आहे, जे काम आम्हाला देवाने दिलेलं आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही अधिक जोमानं करावं, कारण आम्हाला हिशोब द्यायचा आहे. आज जे काही आहे ते सर्व काही त्याच्या कृपेने आहे, त्याच्या सामर्थ्याने आहे, कारण त्याच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून प्रार्थना करूया की देवाने त्याची कृपा, त्याचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये द्यावा, कारण एक दिवस तो आमचा हिशोब घेणार आहे आणि आम्हाला त्याच्या समोर उभा राहायचं आहे. आणि जर आम्ही खरोखर कसल्याच प्रकारे स्वार्थ किंवा या दासाप्रमाणे फळाची अपेक्षा न बाळगता काम करत आहोत, तर निश्चित आमची प्रभू येशू ख्रिस्त पुष्कळावरती नेमणूक केल्याशिवाय राहणार नाही. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही देवा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. दैवाप्पा, जन्मल्या दिवसापासून तर आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस आणि दैवाप्पा तू आमच्यावरती दया केलीस आणि दैवाप्पा तू आम्हाला चालवलंस. आणि प्रिय बाप्पा, जी जबाबदारी तू आम्हाला दिलेली आहे, जे कार्य, उत्तम असं कार्य तू आमच्या हातामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून दैवाप्पा ते आम्ही सिद्धीत वास न्यावं. दैवाप्पा, पुष्कळांवर दैवाप्पा पवित्र परमेश्वरा जशी आपल्या धण्याने दैवाप्पा नेमणूक केलेली आहे, तशाच प्रकारे अनंत काळाचं बक्षीस देवाप्पा आम्हा प्रत्येकाला प्राप्त व्हावं आणि फळाची न अपेक्षा करता निस्वार्थीपणे आम्ही तुझं काम, तुझी सेवा करावी, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करतो बाप्पा. आणि तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.